गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. मी तुमची लाडकी म्हणून ऑफिसवरून आले. मग घरी बनवायचं होतं मला पनीरची रेसिपी पाहिली. कशी बनवू आईला विचारली, ताईला विचारली. मग सगळ्यांचं मिक्स करून मग बनवायला घेतली. कांदा बारीक चिरून घेतला आणि टोमॅटो मीडियम आकाराचे घेतलेत, कारण की आपल्याला ते फ्राय करून त्याची प्युरी बनवायची. फ्राय करून प्युरी बनवली ना तर टेस्ट चांगली लागते, नाही तर मग डायरेक्ट प्युरी बनवली तर मग ती टेस्ट चांगली नाही लागत आणि म्हणजे ते खाताना असं ते टोमॅटोचा स्मेल आल्यासारखं होतं. कोथिंबीर पण बारीक चिरून ठेवली आधीच. मला बारीक चिरता येत नाही म्हणून मी आईंकडनं चिरून घेतली होती आधी. मग थोडंसं तेल टाकायचं चमच्याने आणि आधी पनीर फ्राय करून घ्यायचे. चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आणि फ्राय झालेत आता, तोपर्यंत मी इकडं मसाल्याची तयारी करून घेतली होती. मग फ्राय झालेले पनीर बाजूला काढले आणि फ्राय झालेल्या त्याचकडे टोमॅटो थोडेसे भाजायला टाकायचे. म्हणजे थोडेसे फ्राय करायचे, जास्त तेल नाही टाकायचं, म्हणजे असे त्याच्यावरच्या साली निघतील ना असं फ्राय करून घ्यायचं. आणि थोडं 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे ते मेल्ट होतं थोडंफार. मग नंतर त्यात आलं लसूण टाकायचं, कारण की ते आलं लसूण टाकलं तर त्यातच पेस्ट होऊन जाईल ना ती. मग थोडंसं परत फ्राय करून घ्यायचं. झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत मी ग्रेव्ही मसाला घेतला होता पनीरचा, तो दुधामध्ये मॅश करून घ्यायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचा. म्हणजे त्याला थोडंसं नॉर्मल गोड लागतं ना. ते गोड लागलं तर हॉटेलची रेसिपी तशीच असते ना, म्हणजे तेच जास्त आवडतं म्हणून मी तसं घरी ट्राय करते. बाहेरून मागवायचं खरं तर अवॉइड करते. थोडंसं पाणी टाकलं, जास्त नाही टाकलं, आणि दूध म्हणजे तो मिक्स होईपर्यंत थोडं चालवून घ्यायचं. तोपर्यंत टोमॅटो इकडं फ्राय झालेत. आता ते टोमॅटो मी काढून घेते ते प्युरी करण्यासाठी. मसाला इकडे ठेवला आहे साईडला. लालसर भाजून ते, आणि मी वाटाणा पनीर बनवणार आहे ना, म्हणून वाटाणे उकळायला टाकलेत. थोडेसे तिकडून शिजवून घेतले ना, म्हणजे पनीरमध्ये थोडेसे जास्त लवकर शिजून निघतात. आणि त्याच तेलात मग कढईमध्ये कांदा, जिरी, थोडंसं कांदा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. तोपर्यंत मी इकडं टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे. त्यामध्ये फ्राय झालेल्या कांद्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद, मसाला मी आईने दिलेला काळा मसाला टाकला आहे. काळा म्हणजे काळा नाही आहे तो पूर्ण, पण थोडासा मसाला वगैरे टाकून आईने बनवून दिला आहे. त्याची टेस्ट पण खूप छान आहे. आणि मग ती टोमॅटोची प्युरी केली होती ती त्याच्यामध्ये टाकली. थोडंसं हलवून घेतलं, चांगलं मॅश होईपर्यंत हलवून घेतलं. ते शिजेपर्यंत झाकून ठेवलं होतं. अशी चांगली लाल वरती तेल सुटेपर्यंत मसाला तो फ्राय करून घ्यायचा. आणि नंतरनं मग जो आपण मसाला बनवलेला ना, जो रेडीमेड मसाला होता ग्रेव्ही मसाला, तो मॅश केलेला त्यात टाकायचा. मग हलवायचं गर हलवून घ्यायचं. थोडा वेळ झाकून ठेवायचं तेल सुटेपर्यंत. मग मटर टाकायचं त्याच्यामध्ये. थोडा वेळ हलवलं की मग पनीर टाकून घ्यायचं. बघा कशी आली आहे ना तर्री छानवाली. आमच्या घरी मी बनवलेलं पनीर सगळ्यांनाच आवडतं. मोस्टली मी आईच्या घरी होते तेव्हा जास्त तर बनवायचे नाही, म्हणजे स्वयंपाक बनवायचे नाही, पण इकडं आल्यापासून सगळं बनवायला लागतं. म्हणजे काही बनवलं नव्हतं ना स्वयंपाकात, ते वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते, ट्राय करत असते. वरून थोडी चिरलेली होती ती कोथिंबीर अशी भरपूर टाकून घ्यायची. मग चपाती पण करत होते थोडीशी. इकडं मला आवरायचं होतं ना पटपट, लेट झालं होतं खूप. बघितली माझी आता रेसिपी. बाय.